हॅलो एव्हरीवन, माझं नाव ऐश्वर्या. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण इंडियन ऑइलची ॲड बघणार आहोत. इंडियन ऑइलसाठी टेक्निकलच्या विद्यार्थ्यांकरिता ही जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाली 5 सप्टेंबर 2025ला आणि आज आपण त्याचं फुल डिटेल PDF सहित आपण व्हिडिओ बघणार आहोत. कुठल्या ब्रांचसाठी ही क्वालिफिकेशन काय आहे, कुठल्या ब्रांचकरिता ह्या जागा आलेल्या आहेत. टोटल टेक्निकलच्या जागा आहेत, टेक्निकल इंजिनियर ऑफिसरच्या जागा आहेत ह्या. तर आपण डिटेल व्हिडिओ बघा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि इथे क्लिअरली ब्रांच मेन्शन केलेल्या आहेत बघा. केमिकलमध्ये इलिजिबल इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज अ मेन्शन ऑन अ डिग्री सर्टिफिकेट. तुम्ही जरी केमिकलचे असेल पण पर्टिक्युलरली ज्या ह्या एपासून जीपर्यंत जे ब्रांच दिलेल्या आहेत या सगळ्या ब्रांच जर तुमच्या सर्टिफिकेशनमध्ये असेल तरच तुम्ही या पदांकरिता इलिजिबल आहात. केमिकलमध्ये जसं केमिकल आहे तर केमिकल टेक्नॉलॉजी, केमिकल अँड बायोकेमिकल अशा ब्रांचेसची तुम्हाला सब ब्रांचेसमध्ये पण सविस्तर बघायचं आहे. जसं की इलेक्ट्रिकल आहे तर कोर इलेक्ट्रिकल चालेल, आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन, असे विविध ब्रांचेस ज्या आहेत अशा क्षेत्रातील इलेक्ट्रिकलची डिग्री त्यांना हवी. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी पण पदे आहेत तिथे. तर त्यासाठी वेरियस ब्रांचेस इथे दिलेले आहेत जेपर्यंत ते तुम्ही बघू शकता. डिटेल वाचायचं आहे आणि फॉर्म फिलिंगला स्टार्ट करायचं आहे. आणि पुढे बघू शकता डेट ऑफ बर्थ बघा. एज क्रायटेरिया फार महत्त्वाचा असतो. तुम्ही बघू शकता इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे. एज क्रायटेरिया नीट बघून आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. इथे डेट पण मेन्शन केलेले आहेत. अप्लिकेशन 5/9/2025 पासून स्टार्ट होणार आहे आणि 21/9/2025ला जे फॉर्म फिलिंग आहे ती क्लोज होणार आहे. हे टोटली यामध्ये जे पदे आहेत ते टोटली टेक्निकलच्या मुलांसाठी आहे. जसं की केमिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच विद्यार्थ्यांकरिता ही जाहिरात आलेली आहे. नंतर तुम्ही एक्झाम पॅटर्न बघू शकता. सिलेक्शन अँड शॉर्ट लिस्टिंग प्रोसेस इथे दिलेली आहे. सेक्शन ए बी इथे दिलेलं आहे. सेक्शन A-B डोमेन नॉलेजचं 50 क्वेश्चन असणार आहेत. बीमध्ये जे आहे त्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड, ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि वर्बल ॲबिलिटी आणि इंग्लिश लँग्वेज. जसं की क्वांटिटेटिव्हचे 20 प्रश्न असणार आहेत, लॉजिकल रिझनिंगचे 15 प्रश्न असणार आहेत, वर्बल ॲबिलिटी आणि इंग्लिशचे 15 प्रश्न असणार आहेत, आणि डोमेन जे की तुमचं टेक्निकल नॉलेज असणार आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे सिलेक्शन फॅक्टर दोन्ही थ्रू डिसाईड करतं. बट डोमेनचे क्वेश्चन्स हे 50 क्वेश्चन आहे, हे जास्त क्वेश्चन्स आहेत. आणि जनरल ॲप्टिट्यूड हे सेक्शन Bमध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये वेरियस 3 सब कॅटेगरीज आहेत. परत इच क्वेश्चन शॉल कॅरी 1 मार्क आणि 0.25 मार्क्स विल बी डिडक्टेड फॉर एव्हरी इनकरेक्ट आन्सर टू क्वेश्चन्स. इथे लिहिलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे. 1 मार्काचा प्रश्न असणार आहे. 0.25 मार्क विल बी डिडक्टेड फॉर एव्हरी इनकरेक्ट आन्सर क्वेश्चन असं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CBT कुठे कंडक्ट केल्या जाईल. इथे काही सिटीजचे नाव आहेत. द टेस्ट सेंटर्स फॉर द CBT विल बी ॲज फॉलोज. इथे तुम्ही बघू शकता की कुठल्या क्षेत्रात म्हणजे कुठे सेंटर आहेत ते बघा. महाराष्ट्रात कुठले सेंटर आहेत ते बघा, आणि तुमच्या कन्व्हिनियन्स अकॉर्डिंग तुम्ही आपल्या पसंतीने सेंटर टाकू शकता. एकूण 44 सेंटर आहेत. कुठलेही त्यापैकी सिलेक्ट करू शकता तुम्ही. आणि इथे त्यांनी कशा प्रकारे सिलेक्शन करणार आहेत हे पण डिटेलमध्ये सांगितलं आहे. जसं की बघू शकता कम्प्युटर बेस्ड टेस्टने ते 85% वेटेज आहे ॲज पर द क्लास 6.3 ऑफ अ डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्ही जर नुसतं कम्प्युटर बेस्ड टेस्टनी इथे क्वालिफिकेशन होणार नाही आहे. ही काही सरळ सेवा नाही आहे. यामध्ये ग्रुप डिस्कशन देखील केल्या जाईल, ज्यामध्ये 5% वेटेज आहे, आणि पर्सनल इंटरव्ह्यूचं 10% वेटेज आहे. आणि तिथे म्हणजे क्रायटेरिया देखील दिलेलं आहे की मिनिमम पास व्हायला जर तुम्ही OBC आणि नॉन क्रिमिलियर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला 45% लागतील पासिंग. हे मिनिमम पासिंग सांगून राहिले आहेत ते. आणि SC आणि STसाठी 40% पासिंग, आणि PWD कॅन्डिडेटसाठी 30%. अशा प्रकारे ही जाहिरात इथे आपण बघत आहोत. एक्झाम पॅटर्न पण बघितलं आहे. एक्झाम कसं भरायचं आहे, सिग्नेचरचे स्पेसिफिकेशन, फोटो कसं कॅप्चर करायचं आहे, याची सगळी स्कॅनिंग द डॉक्युमेंट,
कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, काय स्पेसिफिकेशन असणार आहे, हे सगळे हे डिटेल या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, जे की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. तुम्ही तिथून डाउनलोड करून बघू शकता सविस्तर जाहिरात. तरी टेक्निकलच्या मुलांसाठी IOCLमध्ये काम करण्याची फार मोठी संधी इथे या एक्झाम थ्रू तुम्हाला IOCL जॉईन करता येऊ शकतं. प्रत्येक इंजिनियरचं स्वप्न असतं की ते महारत्न कंपनीमध्ये असावं. तर तुम्ही ह्या एक्झाम क्वालिफाय करून आपलं ड्रीम जॉब अचीव करू शकता. तर अशा प्रकारे आपण पूर्ण डिटेल PDF पाहिलेली आहे आणि जागा त्यांनी मेन्शन केलेल्या नाही आहेत की किती वॅकन्सी आहेत. पण वॅकन्सीवर जाऊ नका, स्वतःचं बेस्ट द्या आणि एक्झामला क्रॅक करा. आणि काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.